नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आपण रायगड जिल्ह्यातील मुरुड गावाजवळ जो साम्राज्यगड आहे ना, त्या ठिकाणी चाललेलो आहे. छोटासा गिरिदुर्ग आहे. या किल्ल्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी केली होती. तर आता त्या किल्ल्यावर चालतो. छोटासा किल्ला आहे हा. तेव्हा इकडनं सुरुवात झाली, हा रोड आहे तिथून, आणि एक 10 मिनटात आपण किल्ल्यावर पोचतो आहे. सगळ्या पायऱ्या आहे छोट्या छोट्याशा. वरती येण्यासाठी ना हे येलो कलरचं घर आहे ना, हे लक्षात ठेवा. त्याच्या बाजूचे जस्ट पायऱ्याने वरती यायचे. हो, हे सगळ्या पायऱ्या आहेत. छोटासा किल्ला आहे. एक शिव मंदिर आहे या ठिकाणी बघ, छोटंसं मंदिर आहे. शंकराचं दर्शन घेतो आणि नंतर वरती चढायला सुरुवात करायची. किल्ल्यावर समोर जो दिसतो ना, सगळा समुद्र आहे. आणि तो पद्मदुर्ग दिसतो इकडनं. हा पद्मदुर्ग आहे. इकडं पूर्ण समुद्र आहे. हा किल्ला जरी छोटा असला तरी ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. कारण सांगतो, कारण जंजिरा किल्ला सगळ्यांना माहिती आहे, कधीच कोणाच्या ताब्यात आला नाही लवकर. तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप प्रयत्न केले, त्यानंतर संभाजी महाराजांनी प्रयत्न केले, परंतु त्या किल्ल्यावरती एक वचक ठेवण्यासाठी पद्मदुर्गाची बांधणी केली. त्याचबरोबर त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला, साम्राज्यगड. छोटासा किल्ला आहे परंतु महत्त्वाचा आहे. महाराजांनी कोकणात जे पण किल्ले बांधले ना, एक महाराजांचं म्हणजे एक भाकीत होतं की ज्याचं आरमार त्याचं समुद्रावर राज्य किंवा व्यापारावर राज्य. म्हणजे त्यासाठी हे समुद्री किल्ले आहेत ना, जे जंजिरा म्हणा किंवा पद्मदुर्ग जे किल्ले, ते किल्ले त्यासाठीच बांधण्याचा प्रयत्न केला होता. आणि जो जंजी किल्ला बरेच दिवस म्हणजे मराठ्यांच्या हातात येत नव्हता, त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली होती. त्याच्याच इकडे बाजूला जर पाहिलं इथं पद्मदुर्ग दिसतोय, आणि त्याच्यात जस्ट समोर हा साम्राज्यगड आहे. छोटासा किल्ला आहे. वरती जास्त काही अवशेष बहुतेक तरी नाही आहे. परंतु एक आता 5 मिनटात आपण वरती पोचतोय. हे बघ, किल्ल्यावर एंट्री व्हायच्या आधी एक पहिलेच विरगळ दिसली आपल्याला. आजचा जो आपला साम्राज्यगडाचा व्हिडिओ आहे ना, त्या व्हिडिओमध्ये आपल्याबरोबर जे आपले मित्रमंडळी ट्रेकर, तर त्याच्यामध्ये आपले ग्रुप ऑर्गनायझर महेश सर, देवेश, प्रशांत, ओंकार, विवेक सर, सदन, इकडे कोण राहिले, अविनाश, दिगंबर, आणि तिकडे महेश. तर आजचा आपला जो किल्ल्याचा रस्ता दाखवण्यासाठी इथले लोकल गावातली जी मुरुड गावामध्ये 2-3 पोरं आली होती. त्याच्यामध्ये नाव सांग. अंसित मडवी, भार्गव मडवी, आणि कुठे गेला वेद आगरकर. हां, तर या ठिकाणी आपल्याला आज किल्ल्यावरती गाईड केलेली आहे वरती येण्यासाठी. छोटासा किल्ला आहे, पोचले वरती. ही तटबंदी आहे किल्ल्याची, आणि इकडं थोडंफार काहीतरी असेल. हा बहुतेक वॉच टावर आहे. हे बघा, ही संरक्षक भिंत आहे सगळी साईड जी दिसते ती. आणि या किल्ल्यावरती एवढं काही अवशेष नाहीत. छोटासा किल्ला आहे. पहिलेच आपण चढताना सांगितलं होतं, जर तुम्ही या ठिकाणी पद्मदुर्ग आणि जंजिरा करण्यासाठी येणार असेल ना, तर हा एक छोटासा किल्ला आहे, तुम्ही करू शकता. ह्याच्यावरती फक्त ती संरक्षक भिंत होती, खाली एक विरगळ होती सुरुवातीला. नंतर इथे बघा एक वॉच टावर आहे. ह्याच्यावरती जर वरती चढलं ना, इकडनं जंजिरा पद्मदुर्ग दिसतोय. इथं बहुतेक हा झेंड्याचा हे चौथरा, इकडे झेंडा होता. बाकी बघा ही सगळी संरक्षक भिंत आहे. छोटासा किल्ला आहे. आता आपण तिकडे वरती जाऊया.
तर आता वॉच टावरवरती चढतोय आपण. हे बघा इकडे हा वॉच टावर आहे पूर्ण छोटासा पोलवरती बांधलेला आहे. त्याच्यावरती गेलं ना वरतून जंजिरा आणि पद्मदुर्ग दोन्ही जबरदस्त व्ह्यू दिसतोय. तर फायनली मित्रांनो वॉच टावर बोललं, वॉच टावरचा दिवा आहे बाजूला एकदम हाईटला आहे जबरदस्त. हा जो समोर दिसतो ना पद्मदुर्ग आहे बघा एकदम छोटासा आणि त्याच्यात जस्ट इकडं जंजिरा आहे बघा. पूर्ण जंजिरा म्हणजे जंजिरावर लक्ष ठेवण्यासाठी त्यासाठीचा बनवला होता. इकडनं बघा स्पष्ट दिसतो जंजिरा किल्ला जबरदस्त. हा समोर दिसतोय ना पाण्यामध्ये हा छोटासा जंजिरा आहे हे बघा. हे स्ट्रक्चर जंजिऱ्याचं आहे. जबरदस्त व्ह्यू आहे. किल्ला छोटासा आहे पण मस्त इथं मजा वाटली. वॉच टावर खतरनाक आहे सुपर. बघा हाईट बघा खाली आता आपण एवढं खालून वरती आलो. खाली आपले मित्र आहे तिथं. या पूर्ण सीड्या आहेत. बऱ्यापैकी वरती आपण टाइम स्पेंड केला. इकडे हवा बिवा जबरदस्त आहे. थोडंसं हालतं हे भीती वाटते वॉच टावरवरती. हे बघा इकडनं पद्मदुर्ग दिसतो. हा छोटासा आहे ना त्याच्या जस्ट समोर हा पद्मदुर्ग आहे. आणि ही जी बोट येते ना ही पद्मदुर्गवरून येतात ते घेऊन. त्याच्यानंतर आता वॉच टावरवरून आहे बघा आपला एक कार्यकर्ता खाली उतरतोय धरून धरून. एकदम स्ट्रेट शिडी आहे जबरदस्त खतरनाक आहे. मजा आली. आता इकडनं वरून दर्शन बघितलं ना बघा सगळं इकडं बघा हा समुद्राचा पूर्ण किनारपट्टी इकडं ही. आणि हा जो पद्मदुर्ग किल्ला आहे ना बघा कमीत कमी 2.5-3 किलोमीटर आतमध्ये समुद्रामध्ये. जंजिराच्या मानाने ना तो जास्त आतमध्ये. जंजिरा थोडासा जवळ आहे. आणि आपल्याला हा ब्रिज क्रॉस करून पलीकडं मुरुड बस स्टँडला जायचं आहे बस पकडण्यासाठी. तर छोटासा किल्ला आता थोड्या वेळात आपण निघणार इकडनं. फक्त बघा आता वरती आपण बसल्यानंतर वरून बरोबर दिसते बघा ही सगळी संरक्षक भिंत आहे छोट्याशा अंतरावरती एवढी इथपर्यंत. छोटा आहे पण मस्त आहे. म्हणजे एक हार्डली 10 ते 15 मिनटाचा किल्ला आहे एक्सप्लोअर करण्यासाठी. आणि इतिहासात एवढं काही नाही यायचं फक्त जंजिऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला होता एवढंच याचा इतिहास आहे. त्या दृष्टीने हा महत्त्वाचा आहे ऐतिहासिक. तर आता चला वॉच टावरवरून खाली उतरू पहिलं तर खाली गेले पाहूया. तर मित्रांनो छोटासा साम्राज्यगड होता तो आपण संपूर्ण एक्सप्लोअर केला आहे. फक्त संरक्षक भिंती हा वॉच टावर आहे पाठीमागे दिसतो ना हा वॉच टावर आहे. आणि खालीला येताना विरगळ लागली बस एवढाच किल्ला आहे. याचा फक्त ऐतिहासिक जे महत्त्व आहे ते म्हणजे जंजिऱ्यावर लक्ष ठेवणं एवढंच होतं. त्या दृष्टीने हा महत्त्वाचा होता. बाकी दुसरा याचा काही इतिहास नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे हा बांधला होता एवढं फक्त याची नोंद आहे. बाकी दुसरं काही नाही. म्हणून हा छोटासा किल्ला आहे. कारण हा फक्त टेहाळणी बुरुज म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तर झालं एक्सप्लोर करून आता निघतो इकडनं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. धन्यवाद.